एक लक्षात घ्या, जीपीएस हा कुठल्याही जंतूपासून म्हणजे बॅक्टेरिया किंवा व्हायरस पासून होत नाही. काही ठराविक व्हायरसेस म्हणजे नोरो व्हायरस सारखे व्हायरसेस आणि कॅम्प्युलोबॅक्टर जेजुनी सारखे विषाणू अन्न पदार्थातून आपल्या शरीरात जातात. आपल्याला उलट्या जुलाबांचा आजार होतो किंवा काही श्वसनाचे इन्फ्लुएन्झा सारखे किंवा कोविड सारखे विषाणू आपल्या श्वसन संस्थेत जातात. सर्दी ताप खोकला होतो. हे आजार आपल्या प्रतिकार शक्तीने बरे होतात आणि हे बरे होत असताना आपल्या शरीरातली जी प्रतिकार प्रणाली आहे, इम्युन सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये काही बदल घडतात आणि हे बदल जे असतात ते बदल घडल्यानंतर ही प्रतिकार शक्ती जी असते ती आपल्याला शरीरामध्ये जे बाहेरच्या गोष्टी येतात त्यांच्यावर हल्ला करत असते, त्याऐवजी ते आपल्याच शरीरावर हल्ला करत असते आणि या प्रकरणामध्ये आपली प्रतिकार प्रणाली ही आपल्या मेंदूवर किंवा मज्जासंस्थेवर हल्ला करते आणि ती वीक करायला लागते. त्या मज्जातंतूंवरचं जे मायलिन शीट असतं, जे आवरण असतं, ते विरघळायला लागतं आणि हा पहिला आजार बरा झाल्यानंतर जो संसर्गजन्य आजार आहे तो बरा झाल्यानंतर साधारणतः 3 आठवड्यांनी हा आजार उद्भवतो. आणि असंही नाही की झालेल्या प्रत्येक व्यक्तीला तो होईलच असं नाही, 100 एखाद्या व्यक्तीला होतो. म्हणजे आता आपण जे सध्या ऐकतोय किंवा जे काही दिसून येत आहे त्याप्रमाणे दूषित पाणी, दूषित अन्न किंवा दूषित मांसाहार याच्यामधून जे काही ज्यांना उलट्या जुलाब होतात त्यामधल्या काही जणांना जीबीएसची लागण होतीये. आता यामुळं असं म्हणणं हे वरवरचं किंवा वरकरणी राहील की मांसाहार केल्यामुळं तुम्हाला जियाबारी सिंड्रोम होतो, असं नाहीये. झालेल्या प्रत्येकाला ते होत नाही. त्यातल्या काही जणांना होतो. हे बरोबर आहे की आपण दूषित मांस खाऊ नये किंवा उघड्यावरचं अन्न खाऊ नये, पाणीही आपण स्वच्छ किंवा पूर्ण जंतुविरहित प्यावं, कारण ते जर तसं नसेल तर आपल्याला इतर आजार होतील, उलट्या जुलाब होतील, सर्दी खोकला होईल किंवा इतर टायफॉइड सारखे कावीळ सारखे आजार होतील जे अन्नातून पसरतात. पण प्रत्येक व्यक्तीला जसं प्रत्येक व्यक्तीला कावीळ होईल असं नाही, प्रत्येक व्यक्तीला टायफॉइड होईल असं नाही, तसं प्रत्येक व्यक्तीला गियाबारी सिंड्रोम होईल असं नाही. त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाही. पण हे मात्र लक्षात घ्या की अन्न पदार्थ केवळ गियाबारी सिंड्रोम होऊ नये म्हणून नाही, तर शरीराला इतर आजार होऊ नये म्हणून शिजवलेलं मांस खावं, उघड्यावरचं अन्न खाऊ नये आणि पाणी सुद्धा फिल्टर जरी असलं तरी पूर्णपणे स्वच्छ आहे याची खात्री करून उकळून गाळूनच वापरावं. कारण हे जे विषाणू आहेत किंवा हे जे बॅक्टेरिया आहेत हे 40 अंशाच्या पुढं जिवंत राहत नाही. आपण ज्यावेळेला अन्न शिजवतो किंवा पाणी उकळतो त्यावेळेला ते साधारणतः 100 डिग्री पर्यंत उकळतो. वाफेवर शिजवलेलं जे अन्न असतं ते 600 डिग्री पर्यंत हे असतं. त्याच्यामध्ये कुठलेही जीवाणू विषाणू शिल्लक राहत नाहीत. सर, एक प्रश्न असेल की अजित पवार पण काल बोलताना असं म्हणाले की कोंबड्यांमुळे हा रोग होतो. खरंच कोंबड्यांमुळे होऊ शकतो का हा जीपीएस, म्हणजे त्याची शक्यता? मी आता हेच सांगितलं की कोंबड्यांमध्ये जर हा जीवाणू असेल कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी तरच होईल. हा प्रत्येकाला, प्रत्येक कोंबडी खाणाऱ्याला होणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की कोंबडी किंवा कोंबडीचं मांस जे आहे ते आपण शिजवूनच खाल्लं पाहिजे, किंबहुना आपण ते शिजवलेलंच खातो. कच्चं मांस खाण्याची पद्धत आपल्याकडे नाही. त्याच्यामुळे हे म्हणणं वरकरणी ठरेल की तुम्ही कोंबड्या खाऊ नका किंवा कोंबडीतूनच पसरतो. हा पाण्यातून पसरतो हेही सिद्ध झालेलं आहे, दूषित अन्नातून पसरतो हेही सिद्ध झालेलं आहे. हा बॅक्टेरिया, हा जीवाणू जिथं जिथं असेल तिथून आपल्या शरीरामध्ये काही संसर्ग होईल. तो संसर्ग झाल्यानंतर आपल्याला उलट्या जुलाब होतील आणि उलट्या जुलाब झाल्यानंतर तो बरा झाल्यानंतर 3 आठवड्यांनी जर आपली प्रतिकार शक्तीमध्ये बदल घडला असेल तरच हा आजार होतो.